दिशा सालियांच्या वडिलांच्या याचिकेमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी शिवसेना युबीटीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। आदित्य ठाकरेंकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे। दिशा सालियांच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंसह आणखी काही जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी याचिका केली आहे आणि ती याचिका फेटाळावी यासाठी आदित्य ठाकरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। तेव्हा आज अधिवेशनामध्ये दिशा सालियांचा सुद्धा मुद्दा गाजू शकतो। आणखी काय नेमके अधिवेशनामध्ये आजचे गाजणारे मुद्दे आहेत जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर थेट जोडल्या गेल्यात। आणि सीमा, आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे, कारण दिशा सालियांचं प्रकरण सुद्धा नुकतंच आता चर्चेत येऊ लागलेले आहे। त्यामुळे अधिवेशनामध्ये या मुद्द्याचा आणखी काही मुद्दे गाजतील, काय नेमके या संदर्भातले तपशील? नक्कीच अनुपमा, आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि चौथा दिवस शेतकरी मुद्द्यावरून, शेतकरी वर्ग जो ज्या प्रकारे अडचणीत आहे त्या मुद्द्यावरून आज विरोधक सत्ताधारी पक्षाला घेरण्याची तयारीत आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून पुन्हा एकदा आज विरोधक हे आक्रमक होतीलच। सोबतच पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मान्सून पावसाळा मुंबई आणि राज्यभरामध्ये दाखल झालेला होता। त्यामुळे रब्बी हंगामातील जे पिकं आहेत त्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। त्यामुळे ती नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी मागणी आज विरोधक विधान सभागृहामध्ये करतील। त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो गाजणारच आहे, कारण पहिल्या दिवसापासूनच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील किंवा मग शेतकऱ्यांचा मुद्दा असेल तो विरोधकांनी उचलून धरलेला आहे आणि तोच सूर आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। जसं तू म्हणालीस की दुसरा एक मुद्दा जो अतिशय महत्त्वाचा आहे, राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे दिशा सालियन मृत्यू प्रकरण। आतापर्यंत आपण बघितलं तर भाजपचे नेते असतील या मृत्यू प्रकरणावरून, दिशाच्या मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप करत होते। अगदी दिशाच्या वडिलांनी सुद्धा सीबीआयकडे मागणी केलेली होती की या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी जी आहे ती झाली पाहिजे, त्यासाठी त्यांनी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली होती। मात्र काल बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई पोलिसांनी जो प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये पोलिसांकडून एक मोठा दावा करण्यात आलेला आहे। दिशाची हत्या झाली नसून तिने आत्महत्या केलेली होती आणि ज्या प्रकारे याचिकेमध्ये दावा करण्यात आलेला होता की दिशावरती मृत्यूपूर्वी सामूहिक अत्याचार झालेला आहे तो सुद्धा पोलिसांना आढळून चौकशीमध्ये आलेला आहे। त्यामुळे पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की दिशाची ही हत्या झालेली नसून आत्महत्या आहे, सोबतच मृत्यूपूर्वी तिच्यावरती कोणताही सामूहिक अत्याचार जो आहे तो झालेला नाही। आता या मुद्द्यावरून अर्थात आज शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते भाजपच्या नेत्यांवरती खरं तर आरोप करतीलच, कारण आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांना कोंडीत धरलेलं होतं याच प्रकरणावरून। मात्र आता पोलिसांनी प्रतिज्ञापत्रामध्ये जो दावा केलेला आहे तर आता चेंडू ठाकरे गटाच्या कोर्टात, ठाकरेंच्या नेत्यांच्या कोर्टात आहे। त्यामुळे ते नेते आज कशा प्रकारे याच मुद्द्यावरून गदारोळ करणार आणि आरोप प्रत्यारोप करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे अनुपमा, हा जो दावा प्रतिज्ञापत्रामध्ये मुंबई पोलिसांनी आता महायुतीच्या सरकारमध्ये केलेला आहे तोच दावा ठाकरे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा केलेला होता। मात्र पुन्हा नव्याने चौकशी झाली पाहिजे। अगदी खरे, दिशा सालियांचं प्रकरण आहेच, त्याचबरोबर राज्यातले आणखी काही महत्त्वाचे गंभीर प्रश्न यावर सुद्धा आज चर्चा होईल अशी अपेक्षा आहे। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा सीमा, वेळोवेळी पण चर्चा करूयात। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।